राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता ई-के-वाय-सी करण्यासाठी शासनाने कालच आता जी-आर जारी केलेला असून ह्या जी-आरच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे की लाडक्या बहिणींना आता वर्षातून किमान एकदा म्हणजे जून महिन्यात के-वाय-सी करणं बंधनकारक शासनानं केलेलं आहे. तर आता त्या संदर्भात माहिती अशी आलेली आहे की शासनानं असं सांगितलेलं आहे की जून महिन्यापासून 2 महिन्याच्या आत के-वाय-सी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तरच आपल्याला ₹1500 हप्ता मिळणार आहे. नाहीतर ही जी आपली अनुदानाची रक्कम आहे, तो हप्ता बंद होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. तर आता बघत असाल तुम्ही मी लाडक्या बहिणींच्या वेबसाईटला गेलेलो असून इथं बघत असाल तुम्ही की के-वाय-सी करण्यासाठी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तर क्लिक करायचं आहे. तर अशी सुद्धा इथं आता वेबसाईटची लिंक जी आहे ती ॲक्टिवेट झालेली आहे. आणि या संदर्भात आता कसं आहे, प्रत्येक वर्षी जून महिन्यात जर के-वाय-सी करायची असली तरीसुद्धा ह्या वर्षी आता ही प्रक्रिया आजपासून चालू झालेली असल्यामुळे आपल्याला येणाऱ्या 2 महिन्यांच्या आत लवकरात लवकर ई-के-वाय-सी करणं शासनानं आता बंधनकारक केलेलं आहे. तरच आपल्याला पुढचा हप्ता भेटणार आहे. आता बघा जून महिन्यात दरवर्षी करायची आहे, परंतु आता ही योजना आजपासून लागू झाल्यामुळे आता इथून पुढे म्हणजे आपल्याला 2 महिन्याच्या आत ई-के-वाय-सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सध्या जर आपण बघत असाल तर वेबसाईट जी आहे ती सध्या लोड घेत आहे आणि ती ओपन पण होत नाही. परंतु आता ज्यावेळी वेबसाईटचे सर्व्हर व्यवस्थित काम करतील त्यावेळी आपल्याला ई-के-वाय-सी करणं शासनाकडून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर आता लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी करणं शासनाने बंधनकारक केलेलं असून काल या संदर्भातला जी-आरसुद्धा आलेला आहे. जर या संदर्भात काही आपली शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा किंवा आपण महाराष्ट्र शासनाचे जे पोर्टल आहे बघा हेल्पलाईन पोर्टल इथं लिहिलेले 181 ह्याच्यावर सुद्धा आपण संपर्क साधू शकता आणि आपले प्रश्न विचारू शकता. तर आता मित्रांनो बघा के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा इथं प्रश्न विचारण्यात घेतो की कोणकोणती डॉक्युमेंट आपल्याला लागतील. तर सर्वात प्रथम आपल्याला के-वाय-सी करायसाठी स्वतःचं आधार कार्ड ज्या मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर, त्याचबरोबर आपल्या पतीचं किंवा आपल्या वडिलांचं आधार कार्ड आणि त्याचासुद्धा मोबाईल नंबर जिथं लिंक आहे ते सुद्धा लागणार आहे. कारण एक तर ऑथेंटिकेशन करत असताना आपण स्वतःचं ऑथेंटिकेशन करत असताना ओ-टी-पी जो होणार तो टाकायचा आहे. त्यानंतर नवरा आपला म्हणजे हे असेल पती असेल किंवा आपला वडील असेल तर त्यांचं ऑथेंटिकेशन करत असताना त्यांचासुद्धा ओ-टी-पी आपल्याला के-वाय-सी करताना लागणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे. त्यानंतरच आपली के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर के-वाय-सी संदर्भात काही शंका असतील जरूर एकदा जर ही पोर्टल ऑन झालं तर आम्ही तुम्हाला के-वाय-सी कशी करायची हे सुद्धा सांगणार आहोत. त्यामुळे आमच्या व्हिडिओसोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.